हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आम्ही जाणार होतो नारायणपूरला. त्यासाठी सकाळी लवकर उठून तयार वगैरे झालो. आम्हाला बाईकनी हा प्रवास करायचं होतं. मी साडी वेअर केले होते म्हणून बाळाला आमच्या वहिनीकडं दिलं आणि अक्षरा खूप एक्सायटेड होती कारण तिला दिव्य घाटातून आपल्याला हा प्रवास करायचा आहे. डोंगरामधून डोंगर वगैरे बघायला फार आवडतं अक्षराला. त्यासाठी ती खूपच पप्पाला विनवणी करत होती. पप्पा थँक्यू थँक्यू म्हणत होती. बघूया आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सासवड हे गाव आम्ही पार करून आता नारायणपूरच्या दिशेने चाललो आहे आणि मध्येच आम्हाला पुरंदर हा किल्ला बघायला भेटला. मी हे फक्त ऐकलं होतं आणि प्रत्यक्षात कधी बघितलं नव्हतं, तर प्रत्यक्षात मला बघायला भेटलं. पुरंदर किल्ला झाल्यानंतर आम्ही नारायणपूरला अगदी 2 सेकंदामध्ये पोचलो. बघूया आपण नारायणपूरमध्ये काय काय आहे आपल्याला बघायला.
दर्शन वगैरे झालं. आम्हीसुद्धा दर्शन करून घेतलं, मी, पिल्लू. आणि मंदिरात पोचल्यानंतर दत्तांचं दर्शन झालं तर मन भरून आलं. एकदम प्रसन्न असं वाटतं. कुठल्याही मंदिरात आपण जाऊ दे, प्रत्यक्ष आपल्याला देव बघायला भेटल्यानंतर खूपच भारी वाटतं. कारण एवढा दिवस मी फक्त ऐकलं होतं मंदिराच्या बाबतीत, कधी गेलं नव्हतं. मी पहिल्यांदाच आले आणि इथं आमच्या पिलूला खूपच भारी वाटत होतं. खूप मोठं पटांगण होतं, त्यामुळे तो सगळीकडं फिरत होता. आणि फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये अजून साईडला अजून एक महादेवाचं मंदिर आहे, तिथंसुद्धा जाऊन दर्शन वगैरे घेतलं. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो अक्षरासाठी शॉपिंग करण्यासाठी. तिला जे दिसेल ते मागतच होती. डॉल तिथं खूप सुंदर सुंदर डॉल्स होते, पण तिला कॅमेरा वगैरे आवडत होतं वाटतं, मग ती कॅमेरा घेतली. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर पेरूवाली बाई बसली होती, तर पेरू आणि जांभळं खाल्लो. आणि मध्येच पाऊस चालू झाला, त्यामुळं आम्ही पटकन घरी निघालो. तर घरी निघताना घरी निघताना सगळ्यांना खूप भूक लागली होती, त्यामुळं सगळ्यांनी नाश्ता करून घेतलं. नाश्ता करून आम्ही घरी निघालो. तर दिव्य घाटामध्ये भरपूर ट्रॅफिक लागलेलं होतं, तुम्ही बघू शकता. अफाट ट्रॅफिक होतं, कारण तिथं रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळं पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला होता. आम्हाला 1 तास तरी लागलं तिथून बाहेर पडायला. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.